नमस्कार साथी, मी चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, पनवेल रायगड, संविधान संवादक। आज या भागामध्ये या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी संविधानाची प्रास्ताविका अर्थात भारतीय संविधानाची उद्देशिका प्रेम्बल याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। भारताचं संविधान 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला। स्वतंत्र भारताचा राज्यकारभार आणि लोकोत्तर मानवी कल्याणासाठी भारताची प्रशासन व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि भारताचा राज्यकारभार कशा पद्धतीने चालेल याची काही नियमावली, ध्येय, धोरण आणि उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आणि ती निश्चित करण्यात आल्यानंतर त्या पद्धतीने त्याला लिखित स्वरूप देण्यात आलं। ते लिखित स्वरूप म्हणजे भारताचे संविधान। पण या संविधानाची प्रास्ताविका, उद्देशिका हा भारतीय संविधानाचा आत्मा जणू। पूर्ण भारतीय संविधान त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्या उद्देशांना, कोणत्या ध्येय धोरणांना, कोणत्या तत्वांना इथे स्थान दिलेलं आहे ते पूर्णतः उद्देशिकेमध्ये उद्धृत केलेलं आहे। कोणताही देश, कोणतीही संस्था जेव्हा कार्य करत असते तेव्हा तिची कोणती उद्दिष्ट निश्चित आहे, तिचं कार्यकाल, कार्यभार, कार्यप्रणाली, कार्यव्यवस्था कशा पद्धतीने चालेल त्याची नियमावली, ध्येय धोरण निश्चित केलेली असतात। ती आपल्या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार भारतीय राज्यघटनेप्रमाणे चालेल आणि त्या राज्यघटनेची उद्देशिका आपल्याला इथे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही उद्देशिका समजून घेताना भारताच्या संविधानाची प्रास्ताविका, उद्देशिका हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे हे निश्चितच। वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की भारतीय संविधानाचे जे काही मूलभूत सिद्धांत आहेत ते मूलभूत सिद्धांत प्रास्ताविकेमध्ये अधोरेखित केलेले आहेत आणि त्यानुसारच गेली 70 वर्ष आपल्या भारताचा राज्यकारभार होतो आहे आणि यापुढेही तो होत राहील। काय आहे बरं भारताच्या संविधानाची प्रास्ताविका, थोडीशी आपण समजून घेऊया। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करणारी बंधुता यांचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। अशा पद्धतीची ही भारताच्या संविधानाची प्रास्ताविका। आम्ही भारताचे लोक हे संविधान, या संविधानानुसार देशाचा चालणारा कारभार कोणी ठरवणार आहे? या देशातले आम्ही। हे संविधान कोणासाठी? हे संविधान आमच्यासाठी। कोणी तयार केलेलं आहे? आम्ही भारताच्या लोकांनी। आम्ही भारताचे लोक, भारत या देशाचे एक धर्मनिरपेक्ष, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष। सार्वभौम हा शब्द आपल्याला लक्षात येईल की इथे पूर्णतः आणि अंतिमतः सत्ता भारतीय लोकांची आहे। कोणत्याही नियंत्रित, अनियंत्रित परकीय सत्तेचा, परकीय शक्तीचा इथे हस्तक्षेप असणार नाही। त्यांच्या अधिपत्याखाली भारत देशाचा कारभार चालणार नाही, कारण भारत सार्वभौम आहे। ठीक आहे। यानंतरचा पुढचा शब्द आहे सार्वभौम समाजवादी। समाजवादी या शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये जी काही साधन संपत्ती आहे, भौतिक स्वरूपातील साधन संपत्ती असेल, जी काही साधन संपत्ती आहे ती कोणाची आहे? तर त्याच्यावर नियंत्रण अंशतः किंवा पूर्णतः भारत सरकारचं, म्हणजेच पर्यायाने भारतातील लोकांचं आहे। ते जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या
गरजेइतकं, त्यांच्या मूलभूत गरजा भागतील, त्यांचं जीवनमान व्यवस्थित चालेल अशा पद्धतीने त्याचं वाटप, त्याचं वितरण ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ती व्यवस्था म्हणजे समाजवादी व्यवस्था. त्यानंतरचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष शब्द आपल्याला दोन अर्थाने त्याचा विचार करता येतो. एक की भारत देश सर्व धर्मांना समान न्याय देईल. जगामध्ये अशा पद्धतीने काही देशांमध्ये प्रणाली चालते. भारत देशामध्ये हे तर आहेच, याबरोबर धर्मनिरपेक्ष याचा भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला अर्थ आहे भारत देशाचा स्वतःचा कोणताही एक निश्चित असा धर्म नाही. कोणत्याही एका धर्माला भारतात प्राधान्य दिलं जाणार नाही, तर सर्व धर्मांना समानता असेल. भारताचा स्वतःचा कोणताही एक धर्म नाही, ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आणि म्हणूनच भारताने प्रत्येक नागरिकास त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचा, आचरण करण्याचा, पूजा पाठ, परिपाठ, संस्था, प्रचार प्रसार याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा इथे अर्थ होतो की भारत देशाला स्वतःचा धर्म नाही, कोणत्याही धर्माला ते पुरस्कृत करणार नाही आणि सर्व धर्माला भारतामध्ये समान न्याय असेल. धर्मनिरपेक्ष लोकशाही. लोकशाही सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असते. भारतात असणारी लोकशाही लोकांनी, अब्राहम लिंकन अपेक्षित असणारा अर्थ आहे लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य. अगदी तसंच भारतीय लोकच आपल्या राज्यकारभार करण्यासाठी आपल्यातीलच लोक निवडून देतात आणि हे निवडून आलेले प्रत्यक्ष निवडलेले लोक अप्रत्यक्षपणे भारताई व लोकांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून भारतीय लोकांसाठी राज्यकारभार पाहतात. अशी ही लोकशाहीची प्रणाली. 18 वर्ष वयपूर्ण व्यक्तीला आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष लोकांनी निवडलेले लोक लोकांच्याच वतीने देशाचा कारभार लोकांसाठी करत असतात. लोकशाही, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य. गण या शब्दाचा अर्थ होतो जन. अंतिमतः राज्य लोकांचं आहे, गणांचं राज्य आहे, लोकांचं, जनांचं, अर्थात भारतीय लोकांचं गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या प्रत्येक नागरिकास, इथे नागरिक म्हणून लहान थोर, स्त्री पुरुष, तृतीयपंथी असा कोणताही भेदभाव नाही. भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला काय दिलेलं आहे? भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि इथे प्रास्ताविकेमध्ये ते दिलेलं आहे. त्याच्या प्रत्येक नागरिकास काय दिलेलं आहे? प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक न्याय, समाजाचा घटक म्हणून समाज व्यवस्थेत त्याला सामाजिक न्याय मिळेल, आर्थिक न्याय मिळेल आणि राजकीय न्याय मिळेल. म्हणजे समाजात, अर्थकारणात, राजकारणात प्रत्येक ठिकाणी व्यक्तीला समान न्याय दिला जाईल. इथे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सामाजिक क्षेत्रातला न्याय असेल, समतेचा, समानतेचा असेल, आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, आर्थिक बाबतीमध्ये असेल, तोही न्याय व्यक्तीला इथे दिलेला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, राजकारणात, राजकीय क्षेत्रात सुद्धा इथे समान संधी असेल, समान न्याय असेल. एक भारतीय नागरिक म्हणून त्याच्याशी कोणताही या तिन्ही क्षेत्रात भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक आर्थिक न्याय आणि त्याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यानंतर उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यानंतर व्यक्तीला विश्वास आणि श्रद्धा ज्या काही त्याच्या आहेत, त्याच्या धर्मानुसार, पंथानुसार ज्या काही असतील त्या सगळ्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने इथे दिलेलं आहे. कारण भारताचा स्वतःचा कोणताही धर्म नाही, सर्वांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य इथे दिलेलं आहे. मात्र हे स्वातंत्र्य उपभोगत असताना त्याचा गैरवापर होणार नाही किंवा इतरांना आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होईल किंवा त्यामुळे दुसऱ्याचं स्वातंत्र्य धोक्यात येईल असं कोणतंही काम, कृत्य करण्यास संविधान मनाई करतं. म्हणजे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास, उपासना आणि या सगळ्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे भारतीय संविधानाने भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे. त्यानंतर
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक शब्द यातला लाख मोलाचा, अनमोल म्हणावा असा आहे. दर्जाची व संधीची समानता. भारतातील नागरिक म्हणून स्त्री पुरुष, लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही वेगळा दर्जा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला असणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान असेल, दर्जाची समानता असेल, त्याचबरोबर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता सुद्धा भारतीय संविधानाने दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची संधी असेल, ती राजकीय संधी असेल, नोकरीच्या स्वरूपाची असेल, प्रगतीची असेल, भारतामध्ये भारताच्या शासन प्रणालीत, न्यायव्यवस्थेत सर्वत्र दर्जाची आणि संधीची समानता संविधानाने भारतीय नागरिकास उद्धृत केलेली आहे, दिलेली आहे. हे अत्यंत मोलाचं इथे कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या प्रत्येक सर्वांमध्ये व्यक्ती, या सर्वांमध्ये आणखीन एक मुद्दा जोडलेला आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा आहे, ती मान्यच केलेली आहे, पण ती प्रतिष्ठा मान्य करत असताना देशाची एकता, कारण भारत हा बहुधर्मीय, बहुभाषीय, वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, भाषा, परंपरा, संस्कृती, विचार, आहार, विहार, हवामान, पीक, नाना तऱ्हेच्या विविधता इथे आढळून येत आहेत. म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा जपत असताना राष्ट्र म्हणून भारताची एक सार्वभौम समाजवादी गणराज्य म्हणून भारत देशाची प्रतिष्ठा ती कशी असणार आहे? राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राखणारी, प्रवर्धित करणारी, वाढवणारी अशी बंधुता इथे भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीस अर्पण केलेली आहे, दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्त्यांच्या प्रेरणेतून हा आलेला शब्द आहे. इथे बंधुता हा एका लिंगाशी संबंधित शब्द नाही, तर बंधुता हा अत्यंत व्यापक अर्थाने आलेला शब्द आहे. ही बंधुता सर्वांप्रती असणारी बंधुता आहे. एक माणूस म्हणून माणसाप्रती असणारा बंधू आणि भगिनी भाव आहे, व्यक्तीप्रती आहेच आहे, प्राणी मात्र आणि इतर सर्वांबाबतीत, पशु पक्षी, निसर्ग, प्राणी, माणसं या सर्वांप्रती असणारी बंधुता, ती टिकवणारी, व्यक्तीला प्रतिष्ठा देणारी आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही हे निश्चित सांगतो आहोत. हे सगळं भारतीय संविधान भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला देत आहे, देणार आहे आणि याच सिद्धांतावर, याच मूलभूत सिद्धांतावर संविधान आहे आणि याच सिद्धांतावर भारताचा राज्यकारभार चालेल. हे भारतीय संविधानाचे गाभा घटक म्हणता येईल आपल्याला. अशा पद्धतीने भारतीय संविधान याच्यावर आधारित आहे आणि त्याचप्रमाणे गेली 70 वर्ष अतिशय सुंदरपणे, अतिशय व्यवस्थित जगात ताठमानेने आपण डौलाने, ताठमानेने जगतो आहोत आणि प्रगतीपथावर जात आहोत. याचं एकमेव कारण आपल्याला भारतीय संविधान असं म्हणता येईल आणि त्यातल्या प्रास्ताविकेत उद्देशित केलेले, अधोरेखित केलेले महत्त्वाचे हे शब्द आहेत, महत्त्वाच्या या संकल्पना आहेत. बरं, हे तयार केलेलं संविधान जे आहे ते आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या दिवशी तयार झालं, हे पूर्ण झालं आणि हे संविधान आम्हीच तयार केलेलं आहे. अर्थात भारतीय लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींनी तयार केलेलं, पण ते प्रतिनिधी प्रत्यक्षपणे भारताच्या जनतेचे, नागरिकांचेच ते प्रतिनिधी होते. आणि हे संविधान आम्ही कुणाला अर्पण करतो आहोत? तर आम्ही हेच संविधान आम्ही आमच्याप्रतच अर्पण करत आहोत. आमच्यासाठी तयार केलेले हे संविधान आमच्या लोकांसाठी आम्ही राबवणार आहोत. ते आमच्यासाठीच आहे आणि ते आम्ही आमच्या प्रत अर्पण करत आहोत. अशी ही भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि त्यातले हे अत्यंत मोलाचे, महत्त्वाचे, अनमोल असे हे मूळ महत्त्वाचे शब्द आपल्याला सांगता येतील. अशा पद्धतीने आज जसं गदिमांनी म्हटलेलं आहे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, त्याचप्रमाणे मलाही असं म्हणावंसं वाटेल की आज चंद्र सूर्य नांदो. ह्या भारतीय संविधान हे लवचिक आहे,
त्याच्यामध्ये वेळोवेळी आतापर्यंत सुधारणा आणि बदल झालेले आहेत, पण भारतीय संविधानाचे मूलभूत सिद्धांत जे प्रास्ताविकेमध्ये आपल्याला दिसून येतात किंवा एकंदर पूर्ण संविधानाच्या पानापानांमध्ये शब्दांमध्ये ते अधोरेखित केलेले आहेत, ते संविधान प्रास्ताविकेमध्ये आपल्याला दिसून येतील। अशा पद्धतीने भारताच्या संविधानाची प्रास्ताविका, उद्देशिका, प्रेॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही मी आपल्यापर्यंत सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे। अजून या शब्दाचे व्यापक अर्थ आपल्याला समजत जात आहेत, उमगत जात आहेत, आपल्या विचाराने, चिंतनाने यामध्ये अधिकच भर पडत आहे। ती अधिक भर पडावी आणि समस्त भारतीयांचं आणि जगभराचं एक लोकोत्तर किंवा मानवी कल्याण, प्रगती, शांततामय सहजीवन आणि एक माणूस म्हणून माणसाचा निसर्गासोबत माणसासोबतचा सहवास, सहजीवन अधिक उत्तरोत्तर प्रगती करत राहू यासाठी हे संविधान, या संविधानातली मूल्य भारतातल्या प्रत्येक नागरिकास मार्गदर्शन करणारी आहेत। नवे असंही म्हणता येईल की जगातल्या प्रत्येक नागरिकास, प्रत्येकास ही मूल्य चिरंतन, शाश्वत अशा पद्धतीने मार्गदर्शन करत राहणार आहेत आणि याप्रमाणे चालणं, याप्रमाणे या ध्येयपंथावर चालून नक्कीच देशाची, जगाची प्रगती होईल अशी ही भारताच्या संविधानाची प्रास्ताविका, भारतीय संविधानाचा आत्मा, गाभा असं म्हणता येईल अशा संविधानाच्या प्रास्ताविकेविषयी मी माझं अल्पमत मांडण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।